नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतंडे. आपण जे कालच्या अपडेटमध्ये सांगितलं होतं की एक उत्तर भारतावर बिहार, झाशीच्या आसपास कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे, कारण तापमान वाढलेलं आहे. त्यामुळं मॉइश्चर येण्यास सुरुवात होते समुद्राकडून. त्यामुळं काही ना काही ॲक्टिव्हिटी त्या दरम्यान होत आहे. विशेष काही अशा खूप मोठ्या सिस्टम नाही आहेत की जे तुम्हाला खूप मोठा पाऊस किंवा भयंकर असा वादळ वारा गारपीट तीव्र करतील. पण एक हलक्याशा सिस्टम येत आहेत, त्यामुळं हा मान्सून पूर्व पाऊस त्यामुळं पडतो. तर आपण सांगितलंय की 16, 17, 18 तर 19-20 पासून महाराष्ट्राच्या 70% भागातला पाऊस हा बंद होणार आहे. क्वचित ठिकाणी तुरळक ॲक्टिव्हिटी होऊ शकते. मात्र महाराष्ट्रातील उत्तरेकडचा जो आपण भाग पकडला 70% तो 19, 20, 21, 22, 23, 24 जवळपास या दरम्यान या उत्तरेकडच्या भागात पाऊस नाही 70% भागात. तर 21, 22, 23, 24 या दरम्यान महाराष्ट्राच्या दक्षिण भागात म्हणजे चंद्रपूर, यवतमाळ, त्यानंतर नांदेड, लातूर, सोलापूर म्हणजे कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र इकडे पाऊस होऊ शकतो. 21, 22, 23, 24 काही ठिकाणी 20 मध्ये सुद्धा होऊ शकतो दक्षिणकडे. तर ह्या सगळ्या घडामोडी ह्या वाढलेल्या तापमानामुळे होतात. तर आजच्या स्थितीनुसार महाराष्ट्रात आज दुपारी जवळपास महाराष्ट्रातील तापमान अकोला जिल्ह्यात 43, इतर ठिकाणी वेगवेगळं तापमान आढळलं असेल 41, 42, 43 आणि येणाऱ्या दिवसात 18, 19, 20 इथून तर 21, 22, 23, 24 जिथला पाऊस हटून जाईल त्या भागात विदर्भात चांगली उष्णतेची लाट येऊ शकते. जवळपास 44, 45, 46 तापमान आपण 20, 19, 20 पासून तर 24, 25, 26 दरम्यान आपण एक चांगली उष्णतेची लाट विदर्भात संपूर्ण विदर्भात बघू शकतो. जिथं पाऊस पडणार दक्षिणेकडे तिकडे ते फक्त कमी राहील. तर तापमान मात्र आता नक्कीच वाढणार. आता उत्तर महाराष्ट्रात सुद्धा चांगलं तापमान वाढणार. ते जळगाव असो, धुळे असो, नंदुरबार असो, जे फक्त एकदम सह्याद्री लगतचे भाग असतात इकडे थोडं तापमान कमी असते, मात्र त्यांना ह्या अशा वातावरणामुळे उमस जाणवते. तर आता मराठवाडा सुद्धा तापमान पण विदर्भापेक्षा कमीच 2-3 सेल्सिअसनं. पुढे मे पर्यंत तुमच्याकडे सुद्धा चांगलं तापमान येणार आहे याच महिन्याच्या जवळपास 20-22 तारखेच्या पुढे. पण विदर्भ जास्त तापणार आणि उत्तर महाराष्ट्र जास्त तापणार सध्याच्या स्थितीनुसार असं दिसत आहे येणाऱ्या 8-10 दिवसात. त्यामुळे अशा उष्णतेसाठी आपण सतर्क असावं. आणि आजच्या स्थितीनुसार काय होऊ शकते, तर आपण आजच्या स्थितीनुसार जवळपास मी काल सांगितलं होतं की प्रत्येक विभागाच्या आसपास एखाद दोन ठिकाणी म्हणजे जिल्ह्याच्या किंवा 2 जिल्ह्याच्या आसपास जोड क्षेत्रावर. तर सध्याच्या स्थितीनुसार अकोला, अमरावती, काही भाग वाशिमचा इकडे आज ॲक्टिव्हिटी आज सुद्धा दिसू शकते तुम्हाला. या जवळपास सातपुड्याच्या पायथ्याशी अचलपूर, अमरावती इकडे ॲक्टिव्हिटी दिसते. अमरावतीच्या प्रॉपर आसपास चांदूर, दर्यापूर, मूर्तिजापूर, अकोल्याचे आसपास मूर्तिजापूर, बोरगाव, मंजू, आळंदा, गोरेगाव, बाळापूरच्या आसपास काही ॲक्टिव्हिटी होऊ शकते. एखाद दोन ठिकाणी हलक्या वादळासह 5-10 मिनिटाचा 15 मिनिटाच्या सरी पडून. तर या अशा भागात आलेल्या वातावरणाच्या 50% भाग किमान हा तसाच वारा सुटून निघून जाते वातावरण किंवा ढगाळ होते फक्त. तर काही असं विशेष खूप मोठा पाऊस हा नाही आहे सर्वत्र ठिकाणी. पण क्वचित ठिकाणी थोडासा जोराचा वारा सुटून जोराच्या सरी सुद्धा पडतात अशा वातावरणात. सगळीकडे सारखं वातावरण नाही आहे. काही ठिकाणी जिथं डार्क क्लाउड आहेत जवळपास माजलगाव, परळी, गंगाखेड जो परभणीचा भाग आहे इकडे सुद्धा वातावरण आहे जे थोडंसं जास्त डार्क होऊ शकते. तुम्हाला वादळी पाऊस पडू शकतो. परभणीच्या दक्षिण भागात इकडे जवळपास बीडच्या दक्षिण भागात जिकडे गंगाखेड आहे, परळी आहे, बर्दापूर आहे, नंतर माजलगावच्या दक्षिण भागात शिराळ आहे, तळेगाव आहे, सोनपेठ आहे, अंबाजोगाई आहे, हा परिसर याच्या आसपास जोही एक भाग असेल 60 ते 80 किलोमीटर एरिया चौरस याच्या आसपास नक्कीच ॲक्टिव्हिटी होणार. नंतर जिंतूर, हिंगोली, परभणी इकडे सुद्धा ॲक्टिव्हिटी होण्याचे चान्सेस दिसत आहेत. त्यामुळे आपण सतर्क असावं. तर महाराष्ट्रात जिकडे जिकडे वातावरण असेल त्यांनी आज सतर्क राहावं. आणि ढगांची जी परिस्थिती आहे ते उत्तरेकडून
दक्षिणेकडे वातावरण येणार आहे, त्यामुळे आपण ही ढगांची परिस्थिती पाहून आपल्या भागात ते वातावरण येणार हे लक्षात घ्यावं. जवळपास इकडे गेवराईच्या आसपास वातावरण आहे पूर्वेकडे, त्यानंतर गेवराई बीड हे म्हणजे आज मराठवाड्याच्या बऱ्याच ठिकाणी मध्य भागात ऍक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे. नगरच्या सुद्धा इकडे एकदम दक्षिण भागात थोडीफार ऍक्टिव्हिटी होऊ शकते. हे वातावरण थोड्या वेळाने याच्यामध्ये इंटेन्सिफाय होऊ शकते. तर सध्या त्याचं संवहन चालू आहे. म्हणजे ढगांची जे हे असते उष्णतेतून जे संवहन होते, आलेली आर्द्रता, झालेली दिवसभर उष्णतामान, टेम्परेचर वाढ, यामुळं संवहन होते आणि नंतर ते क्लाउड फॉर्मेशन होतात. तर इकडे महाराष्ट्राच्या सोलापूर, इकडे हा जो एक तेलंगणा याचा भाग आहे, तेलंगणा कर्नाटकचा, इकडे सुद्धा चांगली ऍक्टिव्हिटी आज होण्याची शक्यता दिसत आहे. बिदरच्या आसपास हे जे आपला डार्क क्लाउड दिसत आहे, बिदर म्हणजे तेलंगणाचे जे भाग आहेत आपले, तेलंगणाचा आणि कर्नाटकच्या मध्य भागात इकडे चांगली ऍक्टिव्हिटी होण्याची शक्यता दिसत आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात इकडे सुद्धा चांगली ऍक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे. आणि तसेच इतर ठिकाणी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा हलकीशी ऍक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहेच. सांगली, सातारा, पुणेचा काही तुरळक भाग इकडे ढगाळ वातावरण होऊन थोडंफार ऍक्टिव्हिटी होऊ शकते. मात्र काही ठिकाणी चांगला पाऊस सुद्धा हा 15-20 मिनिटाचा, 10-15 मिनिटाचा जोराचा पाऊस पडण्याची शक्यता नक्कीच निर्माण होईल. त्यामुळे जर तुमचं काही असं पीक काढायचं असेल किंवा तुम्हाला काही तुमचं नियोजन तुमचं पीक काढणी सुरू असेल, तर तुम्ही थोडंसं सावध राहावं लागेल आज तुम्हाला. इकडे सुद्धा शिरपूरच्या आसपास हा जो भाग आहे उत्तरेकडचा, तुम्हाला हे चोपडा परिसर, जलगाव, भुसावल, न्हावी, रावेर, बुरानपूर, हे जो सातपुड्याचा भाग आहे आपल्या जळगाव खंदेचा उत्तरेकडील जे भाग असतील, इकडे सुद्धा वातावरण येण्याची शक्यता आहे. मात्र सर्व ठिकाणी पाऊस पडत नसतो. काही ठिकाणी पाऊस पडणार, वादळ वारा सुटणार आणि वातावरण निघून जाणार. आलेल्या वातावरणातून 50% भागात तसंच वातावरण हे 40-50% 4-2 शितोळे पडून वारा सुटून निघून जात असते. तर हा पाऊस मान्सूनचा नाही, हा पाऊस वादळी पाऊस आहे. थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी याला म्हणतात. आणि हे आलेल्या उष्णतेच्या दरम्यान आलेल्या सिस्टममुळे आलेला आर्द्रता, त्यामुळं उष्णतेतून हा पाऊस पडतो, ज्यामुळे तुम्हाला क्युमुलस, क्युमुलोनिंबस प्रकारचे क्लाउड, हाय क्लाउड तयार होतात, ज्यामुळे हलक्या प्रमाणात गार सुद्धा पडण्याची शक्यता राहते. जिथे वीज त्या ढगांमध्ये संवहनातून आर्द्रतायुक्त उष्ण वारा प्रवेश करतो आणि दुसऱ्या साईडला त्याच्या बॅक साईडला त्याच्या म्हणजे दुसऱ्या साईडला त्याच्या पाऊस पडणे सुरू होतो, पाऊस किंवा हलकी गार. तर ह्या घर्षणामध्ये तिथं इलेक्ट्रॉन तयार होतात, जे निगेटिव्ह पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन असतात. वरच्या साईडला निगेटिव्ह, खालच्या साईडला पॉझिटिव्ह. आणि यामध्ये तुमच्या त्या ढगांमध्ये त्या घर्षणामुळे तिथं वीज तयार होते आणि मेघगर्जनेसह ते तिथं वीज कडाडते. त्यामुळं त्या गर्जनेमुळे तिथं वातावरण एक्सपॅन्ड होते, खूप फास्ट मध्ये ते वातावरण पुढे सरकते आणि तिथं व्हॅक्यूम क्रिएट झाल्यामुळे आणखी तिथं आर्द्रता, लो प्रेशरमुळे तिथं आजूबाजून तिथं परत आर्द्रता तिथं जोराने झपाट्याने तिथं जमा व्हायला लागते आणि ते संवहन होऊन तिथं सघनन होऊन ते पाऊस तुमच्या भागात पडतो. तर असंच ते वातावरण समोर सरकत सरकत वीज होत चालते, ते वातावरण एक्सपॅन्ड होत चालते, म्हणजे पसरते जोराने झपाट्याने, त्यामुळे तो वादळ वारा सुटतो. आता हे तुम्हाला फक्त एक अभ्यास म्हणून देण्याचा प्रयत्न असते, तुम्हाला समजावं म्हणून. जो ही थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी असते ती संवहनातून होत असते. आलेलं स्थानिक तुमच्या आजूबाजूला जंगल असते, नद्या, सरोवर, डॅम असतात, मोठे मोठे पाण्याच्या वॉटर बॉडीज असतात, तुमच्या बाजूला जंगल असतात, खूप मोठे काही भागात खूप मोठे झाडं असतात, त्यातून सुद्धा संवहन होते. त्या झाडांमधून सुद्धा बाष्पीभवन होत असते जमिनीतून. त्याच्या जे हे असते जलबाष्प असते त्याच्यामधून बाहेर पडते. नदी नाल्यांमधून, मोठ्या मोठ्या सरोवरांमधून, धरणांमधून सुद्धा बाष्प उत्सर्जित होते आणि ते ढगापर्यंत पोहोचते. आणि बाहेरून आलेली आर्द्रता, यामुळे ते क्लाउड फॉर्मेशन होतात. त्याला तिथं अशा भागात विशेष पाऊस थोडासा जोराचा पडतो. तर हे अभ्यासासाठी तुम्हाला आम्ही सांगतो. तर इकडे इतर पूर्व विदर्भात सुद्धा ऍक्टिव्हिटी दिसत आहे. चंद्रपूरच्या आसपास इकडे एकदम चंद्रपूरच्या दक्षिण भागात, सीमालगत दक्षिण भागात ऍक्टिव्हिटी दिसत आहे. आणि वर्धा जिल्ह्याच्या आसपास भागात सुद्धा ऍक्टिव्हिटी पावसाची आहे.
त्यानंतर इकडे दारवा दिग्रस जो यवतमाळचा भाग आहे, इकडे सुद्धा काही प्रमाणात ऍक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे. ते आपण समजून घ्यावे. सर्वांचे तालुके दाखवणे शक्य नाही. जवळपास महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यात किती तालुके असतील तुम्ही विचार करा. त्यामुळे सर्वांचं पॅच पावसाचे तयार होतात. सर्वांच्या ठिकाणचं वातावरण दाखवणे शक्य नाही. तर अकोला जिल्ह्याचे सुद्धा मूर्तिजापूर, बाळापूर, त्यानंतर काही समजा इकडे अकोटचा परिसर होऊ शकते. इकडे सुद्धा अकोट तेल्लारा सुद्धा काही वेळानंतर वातावरण येऊ शकते. त्यामुळे नक्कीच आज सुद्धा पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, इकडे सध्या जरी एकदम पूर्वेकडच्या विदर्भात वातावरण नाही आहे, पण वातावरण नंतर तुमच्याकडे येऊ शकते. सध्या जिथं क्लाउड फॉर्मेशन झालंय त्याच्या आसपास भागात तुमच्या वादळ वाऱ्यानिशी पाऊस पडू शकतो, मेघगर्जना होऊ शकते. जिथं जास्त क्लाउड डेंजरस फॉर्मेशन होतील तिथं जोराचा वारा, जोराचा पाऊस आणि तिथं वीज पडल्यामुळे जीवितहानी सुद्धा होण्याची शक्यता राहते. कारण अशा वातावरणामध्ये वीज जे पडते ते डेंजरस विजा असतात. त्यामुळं सावध असावं, सतर्क असावं. 18 पर्यंत ऍक्टिव्हिटी आहे. 19-20 पासून जवळपास उत्तर महाराष्ट्र, अकोला, बुलढाणा, जालना, संभाजीनगर, नगर, नाशिक, जवळपास पुणेचा सुद्धा बराचसा भाग इकडे पाऊस नाही आहे. जवळपास 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 तारखेपर्यंत सुद्धा पश्चिम विदर्भ जर यवतमाळ सोडला तर पश्चिम विदर्भात पाऊस नाही. जवळपास 26-27 एप्रिल पर्यंत उत्तर महाराष्ट्रात पाऊस नाही. मराठवाड्याच्या जे काही पश्चिम आणि उत्तर भाग असतील इकडे सुद्धा पाऊस नाही. बीड पासून वरती आणि नगर बीडच्या वरचे, आणि इकडे पूर्व विदर्भात सुद्धा जवळपास नागपूर, गोंदिया, भंडारा इकडे सुद्धा विशेष पाऊस हा त्या दरम्यान नाही आहे. फक्त 20 पासून काही ठिकाणी दक्षिण सीमालगत भागात जे सांगली, सोलापूर आहे, आणि 21, 22, 23 ह्या दरम्यान, तर 19 पासून नंतर जवळपास दक्षिण भागातच फक्त पाऊस महाराष्ट्राचा राहू शकतो. क्वचित ठिकाणी तो भाग राहू शकतो. एकदम लातूरचा सीमेलगत भाग, काही इकडे सांगली, सातारा, म्हणजे 19-20 ला तरी तुम्हाला महाराष्ट्रात दक्षिण भागात सुद्धा विशेष पाऊस नाही. पण 20 तारखेपासून परत तुम्हाला छोटी मोठी ऍक्टिव्हिटी एकदम सीमालगत भागात होऊ शकते. आणि 21, 22, 23, 24 याच्यामध्ये थोडीशी वातावरण आपल्याला आता तुम्ही बघू शकता की जवळपास सांगली, सातारा, कोल्हापूर इकडे ऍक्टिव्हिटी हे जे आहे हे 21 एप्रिल पासून आहे. 21 पासून ऍक्टिव्हिटी परत वाढणार. तुम्हाला इकडे जवळपास तेलंगणा आणि कर्नाटक ह्या सीमेलगत ते वातावरण राहील 21, 22, 23, 24 दरम्यान. 22 तारखेच्या अपडेटनुसार तुम्ही बघू शकता की तुमच्या जवळपास बीड पर्यंत, लातूर पर्यंत, सोलापूर पर्यंत, बारामती, सातारा, काही पुणेचा परिसर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर इकडे 22 एप्रिलला हे वातावरण तुम्हाला दिसत आहे. तर इकडे जवळपास नांदेडच्या सुद्धा तुरळक भागात वातावरण तुम्हाला दिसत आहे. म्हणजे ऍक्टिव्हिटी येणार वादळी पावसाची, जे 21, 22, 23, 24 हे आहे. तुम्ही 23 तारखेला बघू शकता की दक्षिण भागात पाऊस आहे, इतर महाराष्ट्रात आपल्या पाऊस नाही आहे. 23 तारखेला थोडंसं वातावरण नाशिकच्या दक्षिण भागात दाखवत आहे. आणि 24 तारखेला तुम्ही बघू शकता की वातावरण परत कमजोर होत आहे, सिस्टम कमजोर होत आहेत. तर 25 पासून वातावरण हे दक्षिण महाराष्ट्रात, दक्षिण जे कर्नाटक भाग आहे आपला, हैदराबाद इकडे परत जाणार आहे 25-26 ला. त्यामुळे आपल्याकडचं वातावरण हे प्रणाली जे पाऊस देणार आहे ह्या संपुष्टात येऊ शकतात. तर असं हे सर्व चित्र आहे. यातून आपण हा अभ्यास घ्यावा आणि तुमचं नियोजन कसं होते हे बघावं. येणारे दिवस जिथं पाऊस नसणार 18 पासून तिथं चांगलं उच्च तापमान राहणार, उष्णतेची लाट येणार. जिकडे पाऊस पडणार त्या भागात थोडंसं त्यांना 1-2 सेल्सिअसचा त्यांना दिलासा मिळू शकते. मात्र 18 पासून ज्या भागात पाऊस नाही महाराष्ट्राच्या, मी सांगितलं 70-80% भागात पाऊस नाही, तर तिकडे नक्कीच खास करून संपूर्ण विदर्भ इकडे उष्णतेची लाट येणार. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा उष्णतेची लाट येणार. त्यासाठी आपण सतर्क असावं.